नमस्कार मंडळी, ठरलं तर मगचा आजचा म्हणजे 6 जुलैचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये एक ऐकत आहात. सुरुवातीला आपण पाहतोय सुमन काकू म्हणतात, मधुभाऊ म्हणजे तुम्हाला सुरुवातीला सायली ज्या दिवशी भाऊजींचा ॲक्सिडेंट झाला त्याच दिवशी सापडली होती. तर मधुभाऊ म्हणतात हो. चैतन्य म्हणतो मग आता अजून काय पुरावा हवा आहे तुम्हाला? आता इतक्यातच काय होतं की प्रतिमात्या उठून उभा राहतात, कारण प्रतिमात्यांना कोणत्याही पुराव्याची गरजच वाटत नसते आणि सगळेजण सुभेदारांना शॉक झालेले असतात. प्रतिमात्या म्हणतात मला यातल्या कुठल्याही पुराव्याची ना अजिबातच गरज नाही आहे, कारण त्यांचं मन त्यांना सांगत असतं की सायलीच माझी मुलगी तन्वी आहे म्हणून. आता बघा खूप इमोशनल सीन दाखवलेला आहे आणि आजचा ठरलं तर मागचा भाग खूप छान आहे, त्यामुळे प्लीज रिव्ह्यू शेवटपर्यंत बघा आणि हो माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. आता आपण पाहतोय प्रतिमात्या आणि आता सायली दोघीजणी सुद्धा यांना एकमेकांच्या अगदी जवळ येतात. आता प्रतिमात्यांना त्यांच्या मुलीला अगदी घट्ट मिठी मारतात. सुरुवातीला तर ते तिच्या गालावरून हात फिरवतात. त्यांना माहिती असतं की हीच त्यांची मुलगी म्हणून त्यांचं मन हे आधी कुठंतरी त्यांना सांगत असतं. आता बघा पुढे काय होतं ते आपण पाहतो की आता या दोघींचं मायलेकीचं जे काही आता बोलणं आहे ना ते सगळे सुभेदार किल्लेदार शांतपणे ऐकत असतात. प्रतिमात्या म्हणतात माझं मन ना मला नेहमी सांगत आलंय की तूच माझी लेक आहेस म्हणून. आता सायली आणि प्रतिमात्या दोघी अक्षरशः खूप रडत असतात. डोळ्यातून एकसारखे अश्रू येत असतात, त्याबरोबर सगळ्यांच्या सुद्धा येत असतात. आता प्रतिमात्या म्हणतात आणि बघ बघ आज माझं ते म्हणणं खरं ठरलं की नाही, तूच माझी तन्वी निघालीस म्हणून असं प्रतिमात्या म्हणतात. आणि तिच्या गालावरून काय हात फिरवतात, तिची खूप माया करतात. त्यानंतर तिला घट्ट मिठी मारतात, तिची पापीसुद्धा घेतात. त्यानंतर त्यांची मुलगी बऱ्याच वर्षाने भेटलेली असते ना, आता सायली त्यांना आई म्हणून घट्ट मिठी मारते आणि ह्या दोघीजणीसुद्धा ना खूप रडतात, खूपच रडतात. आणि हे सगळेजण ना पाहत असतात. आता प्रतिमात्या म्हणत असतात की माझं बाळ मला किती दिवसांनी भेटलं म्हणून. आणि अर्जुनच्या चेहऱ्यावरती ना एक समाधान असतं की हे सगळं त्यांनी घडवून आणलं म्हणून. आणि फायनली सायलीला आता तिचे आईवडील मिळाले याचा आनंद अर्जुनला सुद्धा खूपच होत असतो. त्याचबरोबर अस्मिता अश्विन या दोघांना पण खूप आनंद होतो. पूर्णाजींना त्यालाच काय बोलावं ते समजतच नसतं. पुढे आपण पाहतो की या दोघींना खूप रडत असतात. आता हे सगळे बघून घरातले सुद्धा खूप इमोशनल होतात, अगदी भावूक होतात. पण अजूनही रविराज फक्त बघत शांतच उभे असतात. आता राकेश सुद्धा हे सगळं बघत असतो, पण राकेशला हे काही आवडत नसतं. आपण पुढे पाहतो अस्मिता म्हणते तुम्ही दोघीजणी इतक्या सारख्या आहात ना, तर हा म्हणजे फक्त एक योगायोग नव्हता. आता लगेच सुमन म्हणते विमल म्हणते की खरंच आईला झाकायचं आणि लेकीला काढायचं अशीच जोडी आहे या मायलिकीची असं म्हणत असते. या दोघींकडे बघून आता तिच्यासुद्धा डोळ्यामध्ये ना अश्रू आलेले असतात. आणि कल्पनाताईंना सुद्धा हे अर्थातच पडतं. आता रविराज म्हणतात अर्जुन सायली पण यावेळेस जर का हे सगळं खोटं ठरलं ना, तर मी यावेळेस नाही का सहन करू शकणार, माझा ना तर जीवच जाईल यावेळेस असं रविराज म्हणत असतात. पण प्रतिमा त्यांनी सायलीला हे काही आवडत नाही. त्यांना वाटत असतं की नाही हे सत्य असावं म्हणून. इतक्यातच राकेश म्हणतो अरे काका हे सगळं खोटं ठरणार आहे रे काका. अरे काका बघ ना तू यात काय पुरावा आहे सांग बरं मला. कुठं ते आश्रमात काढलेलं चित्र आणि कुठं ते चष्मा पुरलेलं या सगळ्या गोष्टी कुठं खऱ्या असतात का सांग बरं. आणि ते गाठोडं काय आणि ते खेळणं काय हे कुठं असे पुरावे असतात का? अरे हे काका शक्यच नाही रे, हे खोटंच असणार असं राकेश मुद्दामून नाव भरीच घालतो रविराजांना. आणि म्हणतो आणि हे मधुभाऊ, अरे ह्या मधुभावाने इतक्या वर्षाच्या गोष्टी आत्ता नीट आठवत असतील, हे कशावरून? अरे काका हे असले काही पुरावे असतात का असा राकेश आहे ना पुन्हा म्हणायला लागतो. पण हे सगळं आता प्रतिमात्याने सायलीला आवडत नसतं. पुढे राकेश म्हणतो आणि अर्जुन एक वकील जेव्हा दुसऱ्या वकिलाशी बोलत असतो ना त्यावेळेस पुरावे नीट आणावे है ना, बरोबर आहे ना, पुरावे नीट आणायला होते ना तू. आता बघा अर्जुन आहे ना त्याला चूक उत्तर देतो. आता लगेच कल्पनाताई म्हणतात की राकेश हे बघ प्रत्येक वेळेला ना पुराव्याच्याच भाषेत बोलण्याची काही गरज नसते रे, काही गोष्टी मनाने सुद्धा समजतात असं कल्पनाताई म्हणतात. आणि पुढे म्हणतात की आमचा अर्जुन आणि सायली या दोघांवरती पूर्ण विश्वास आहे. राकेश म्हणतो पण मी पुराव्याशिवाय विश्वास ठेवणार नाही. अरे आफ्टर ऑल मी सुद्धा एक वकील आहे ना, आता असं राकेश म्हणायला लागतो. पुढे बघा अर्जुन म्हणतो की राईट तू सुद्धा एक वकील आहे ना, हे ना मी विसरूनच गेलो होतं रे, पण तुला पुरावे हवेत ना, मी नक्कीच तुला पुरावे देतो. आता लगेच रविराज सुद्धा बघायला लागतात ना. अर्जुन म्हणतो की आणि मी पुरावे आता असे आले ना की त्याला कोर्टसुद्धा ना आता नाकारू शकणार नाही म्हणून. आणि राकेशला आता भीती वाटायला लागते की अर्जुन आता कसले पुरावे आणतोय म्हणून. पण बघा पुढे आता लगेच रविराज म्हणतात हो अर्जुन तू असं काहीतरी ना आम्हाला दाखव की ज्यामुळे ना मलाही ना मला आयुष्यात कधीही आणि कसलीही शंका येणार नाही, कसलाही प्रश्न पडणार नाही म्हणून. अर्जुन म्हणतो ठीक आहे सिनियर म्हणून. आता अर्जुन जातो आणि त्याने सिक्वेन वाईज सगळे पुरावे ठेवलेले असतात. आता सगळ्यात लास्टला त्याने DNA टेस्टचे रिपोर्ट ठेवलेले असतात. अर्जुन आता DNA टेस्टचे रिपोर्ट घेऊन येतो आणि म्हणतो की प्रिया तन्वी नाही आहे, त्यासाठी ना आम्ही एक DNA टेस्ट केलेली होती आणि त्यावेळेस आम्ही प्रतिमात्याचं सॅम्पलसुद्धा आम्ही सबमिट केलं होतं आणि त्याच वेळेस प्रियाने तन्वीचं सॅम्पल सबमिट केलेलं होतं. मग आम्ही यावेळेस काय केलं की सायलीचं DNA सॅम्पल प्रतिमात्याच्या DNA सॅम्पलसोबत मॅच करून बघितलं, म्हणजेच DNA टेस्ट करून बघितली तर ते 100% मॅच होते असं अर्जुन सांगतो. आणि आता ते रिपोर्ट सुद्धा सगळ्यांना दाखवतो.
आता हे ऐकलं तर अश्विन, अस्मिता, सुमन काकू सगळ्यांना ना खूप मोठा शॉक बसत असतो. पण सायली आणि प्रतिमात्या या दोघींनी जणी सुद्धा एकमेकांमध्येच पूर्ण गुंतून गेलेले असतात. आपण पाहतोय की अर्जुन म्हणतो की मी ना सायलीचं सॅम्पल जे तन्वीनं सबमिट केलं होतं ना, की प्रियाने सबमिट केलं होतं ना, तन्वीचं सॅम्पल आहे म्हणून मी त्यासोबत सुद्धा सायलीचं DNA मॅच करून बघितलं तर तिथे सुद्धा ना सायलीचं DNA 100% मॅच होतोय आणि प्रतिमात्यासोबत सुद्धा 100% DNA टेस्ट मॅच होते. असं या सगळ्याची रिपोर्ट अर्जुन आता सिनियर म्हणून आता रविराजांच्या हातात देतात. तर रविराज तर बराच वेळ ती सगळे DNA टेस्ट रिपोर्ट बघतात आणि त्यांचा विश्वास बसतो, कारण आता याला ना कोर्ट सुद्धा नाकारणार नसतं. आता राकेशला तर हे सगळं इतका राग येत असतो ना की बस. आपण पुढे पाहतोय की आता रविराज ही सगळे DNA टेस्टचे रिपोर्ट बघतात आणि एकसारखं ना सायलीकडे बघत असतात. इतक्यातच प्रतापराव आता हातातून त्यांचे रिपोर्ट घेतात आणि रविराजांना फक्त सायलीची आठवणी आठवत असतात. ज्यावेळेस पहिल्यांदा सायलीला रविराज भेटलेले असतात ना, अगदी त्यावेळेसपासून सायलीला त्यांची आणि त्यांना सायलीची खूप ओढ आणि माया वाटत असते. अर्थातच हे सगळं बापलेकीचं नातं असतं म्हणून होत असतं म्हणा, आणि हे सगळं आत्ता रविराजांच्या लक्षात येतं. आपण पुढे पाहतोय की एक सीन म्हणजे रविराज जेव्हा म्हणाले असतात ना की सायली मला एकच मुलगी आहे आणि ती म्हणजे तू. आता हा सुद्धा प्रसंग आता रविराजांना आठवतो आणि आता ते उठून उभारतात आणि म्हणतात की तन्वी तन्वी माझी तन्वीच तू सायली असं म्हणतात. हां, आणि बघा सायली म्हणत असते की हो मी तुमचीच तन्वी म्हणून. आता रविराज उठतात आणि आता तिच्याजवळ जातात. अश्विन म्हणतो आता शंकेला काही जागाच नाही आहे, सायली बहिणीच आपली तन्वी म्हणून असं अश्विन मोठ्या आवाजात बोलतो. आणि अश्विन असा जेव्हा बोलतो तेव्हा सगळ्यांना ना तर खूप खात्री तर पटलेलीच असते, पण सगळेजणांना अगदी आनंदच व्यक्त करायला लागतात. अस्मिता म्हणते पूर्णाजी अगं बघतेस ना, अगं बघ ना आपली तन्वी आता परत आली ना आपली तन्वी म्हणून अस्मिता पण खूप खुश होते. आता रविराज फक्त बघतच असतात, त्यांना ना काही सुचत नसतं. त्याचबरोबर आता पूर्णाजीला पण काही सुचत नाही. पूर्णाजी शांतच असतात. तर अस्मिता म्हणते पूर्णाजी अगं तू बोलत का नाही आहेस, काय झालंय तुला. पूर्णाजी म्हणतात अगं काय बोलू ग मी, काय नाही की इतके गेले 25 वर्ष मी एक स्वप्न पाहिलं होतं की माझी तन्वी माझ्याकडनं परत येणार म्हणून, आणि आता तेच माझं स्वप्न पूर्ण होतंय. आणि असं स्वप्न पूर्ण होत असताना दिसतं ना तेव्हा आपलाच आपल्यावरती विश्वास बसत नसतो. त्यामुळे ना मला काय बोलावं ना ते सुचतच नाहीये असं पूर्णाजी म्हणत असतात. आपण पाहतो की आता सगळे फॅमिली मेंबर आहेत ना पूर्णाजीकडेच बघत असतात. पूर्णाजी म्हणतात मला ना भीती वाटते की परत जर काही स्वप्नच निघालं तर काय करायचं म्हणून. आता त्या रडायला लागतात. इतक्यातच सायली येते आणि म्हणते की नाही ग पूर्णाजी, आज म्हणून त्यांच्या पायाशी बसते आणि म्हणते की नाही पूर्णाजी हे स्वप्न नाही आहे ग, बघ ना ग मीच तुझी तन्वी म्हणून. आता त्यांची दोन्ही हात आहेत ना स्वतःच्या गालावर ठेवते आणि म्हणते बघ. आणि इतक्यातच राकेश आहे ना तिथून निघून जातो, त्याला हे सगळं काही बघवत नाही. आणि सायली म्हणत असते बघ ग हा स्पर्श खरा आहे ग पूर्णाजी, हा स्पर्श खोटा नाही आहे, खरा आहे ना ग. आता पूर्णाजी सुद्धा म्हणतात की हो ग हा स्पर्श मग खरा आहे म्हणून. पूर्णाजी म्हणतात तन्वी तू परत आलीस का ग, माझा तर विश्वासच बसत नाही. मी दिवाळीला म्हटलं होतं माझी तन्वी मला परत दे, बघ ना ग किती वाट बघायला लावली, शेवटी मला माझी तन्वी मिळाली असं पूर्णाजी म्हणून तिच्या गालावरून हात फिरवून तिची खूप माया करत असतात. आणि म्हणतात तन्वी बाळा तू खरंच परत आलीस ना का असं पुन्हा तिला विचारायला लागतात. सायली म्हणते हो मी खरंच परत आली म्हणून. आता आपण पाहतोय पण इकडे जेलमधला प्रियाचा सीन. जेलमध्ये इकडे प्रिया भिंतीवरती सायली आणि तन्वी असं लिहित असते, ती खूप संतापलेली असते, तिला खूप राग पण आलेला असतो. आता प्रिया त्या भिंतीकडे बघते ज्यांचं नाव लिहिलंय ना तिथे आणि म्हणते तुला काय वाटतं ग सायली की सुभेदार आणि किल्लेदार तुझ्या नावाचा जप करतील का. हा बोल ना की तू तन्वी आहेस हे कळल्यानंतर तुला ते डोक्यावर घेऊन नसतील का, असं वाटतंय का तुला सायली असं प्रिया म्हणते. आणि विकृताप्रमाणे एकटीच हसायला लागते, पुन्हा रागायला जाते, पुन्हा हसायला लागते आणि म्हणत असते की नाही हे मी असलं ना काही होऊ देणार नाही, संपून टाकेन मी तुला, संपून टाकेन म्हणून त्या भिंतीवरती लिहिलेली नाव आहेत ना खराखर पुन्हा ना ती अशी पुसून टाकते आणि खूप ओरडायला लागते की मी संपून टाकेन म्हणून. आणि तिला ना आता खूप राग आलेला असतो. आता प्रिया पुढे म्हणते की आता सायली आणि तन्वी ही दोन्ही सुद्धा नावं आहेत ना अजिबात उरणार नाहीत, कारण मी तुला ना संपूर्णच टाकेन. सुभेदार आणि किल्लेदार हे दोन्ही सुद्धा फॅमिली आहेत ना तुझ्या आठवणीत तडफडत राहतील, पण तू मात्र आहे ना नाही सापडणार त्यांना असंही प्रिया म्हणायला लागते. आणि म्हणते की सायली तू आता इथून पुढे कधीच नसशील, तू कुठेच नसशील असं म्हणून ती नाव आहेत ना पुन्हा आता ते पुसायला लागते आणि पुन्हा जोरजोरात हसायला लागते. एक पद्धतीने ना आता ही प्रिया विकृतच दाखवलेली आहे. आपण आता पाहतोय की हा राकेश सचिनच्या मोबाईलवरती व्हिडिओ कॉल करतो महिपत शिकरे यांना आणि म्हणत असते की अण्णा हवं तर मी तुमच्यासमोर लोटांगण घालतो, पण प्लीज मला या सगळ्यातून सोडवावं अण्णा असं म्हणायला लागतो. आणि म्हणतो हे तुमचं हे बाबा पुराण जर का नसतं ना तर हे सगळं ना आपल्याला महागात पडलं नसतं. आता महिपत म्हणतो आधी ना तू डोक्यावर बर्फ ठेव आणि मला नीट सांग काय झालंय म्हणून. राकेश म्हणतो अरे काय झालंय काय अण्णा, सायली हीच तन्वी आणि हे अर्जुनाने सायलीने सगळ्या सुभेदारांना आणि किल्लेदारांना सांगून टाकलं, त्यामुळे आपण संपलो अण्णा. आणि पुढे म्हणतो आणि
आणि आता आता मला माझ्या काकाचा एकही पैसा मिळणार नाही. मैपत म्हणतो आपल्याला, अरे बाबा मला नकोच आहेत ते पैसे, ते जे मला काय करायचे आहेत. राकेश म्हणतो आपण मला हवंय ना, मला हवेत ना ते पैसे. अण्णा प्लीज काहीतरी करा त्या अण्णा, ते सायलीला आडवा तुम्ही काहीतरी, नाही तर ती ना आम्हाला सुखाने जगूच देणार नाहीत. सचिन म्हणतो की अण्णा आता ते सायलीच तन्वी आहे हे सगळ्या सुभेदारांना कळलं असणार. आणि पुढे म्हणतो त्यामुळे सगळेच आता फार आनंदात असणार ना सुभेदारांच्या आणि किल्लेदारांच्या घरामध्ये. अण्णा मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं ना की ती अस्मिता आणि कोणत्याही सुभेदारांच्या चेहऱ्यावरती मला हसू आणि आनंद अजिबात बघायचंच नाही. मी ते बघू शकत नाही अण्णा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना. प्लीज अण्णा तुम्ही जर का असे आहात ना की तुम्ही त्यांना बरबाद करू शकता आणि उद्ध्वस्त करू शकतात. आता मैपत म्हणते बाबांनो हे बघा, हे असलं कोणाला तरी संपवण्याची उद्ध्वस्त करण्याची हे असली भाषा करू नकात रे. अरे काय होणार आहे हे सगळं करून. आता सचिन आणि राकेश दोघंही वैतागतात. मैपत म्हणतो उलट लोकांचं चांगलं केलं पाहिजे. हे बघ दुसऱ्याचं चांगलं केलं की आपलं चांगलं होत असतं. आपण लोकांचा वाईट विचार करू नये. हे बघ त्या सायलीने जे काही केलं ना तर ते चांगल्यासाठीच केलं आणि त्या सायलीला तिचं घर मिळालं, तिची ओळख मिळाली. देव तुझं आता कल्याण करू, आपल्याला काय करायचे. तर राकेश म्हणतो हेच मी तुम्हाला सांगत असतो, हेच तुमचं बाबा पुराण बदला, नाहीतर ना एक दिवस आपला हे सगळे प्रकरण आहे ना घात करेल घात. आणि राकेश पुढे म्हणतो आणि अर्जुन आणि सायलीमुळेच तर तुम्ही जेलमध्ये गेला होतात हे तुम्ही विसरलात का. तर मैपत म्हणतो अरे बाबा मी ते जेलात गेलो म्हणून तर मला नंतर साक्षात्कार झाला ना माणुसकीचा, आणि एका अर्थानं त्या सायलीने बरंच केलं ना माझ्या बाबतीत असं मैपत सांगायला लागतो. राकेश आता खूप चिडतो आणि म्हणतो तुमच्याशी बोलणं म्हणजे ना डोकं आपटून घेण्यासारखं काम आहे. अहो त्या सायलीने माझ्या पापांना ना जेलमध्ये पाठवलं आणि ही गोष्ट ना मी अजिबातच विसरणार नाही असं राकेश म्हणतो. आणि पुढे म्हणतो की सायली सुभेदार आणि किल्लेदार आता या दोघांच्या सुद्धा प्रॉपर्टी होती ही मजा मारणार आहे आणि हे मी बघू शकणार नाहीत, कळतंय का तुम्हाला. मैपत म्हणतो अरे पण असं नसतंय. तर राकेश लगेच काय करतो फोनच कट करून टाकतो. मैपत म्हणतो भोगनी बाबा या वरती ना लक्ष ठेवा, भोगुनी बाबा आईला ना चांगल्या मार्गाने जाण्याची सुबुद्धी द्या असं मैपत म्हणतो. आता सचिनला हे काही आवडत नाही. सचिन पण खूप वैतागतो कारण राकेशने फोन कट केलेला असतो आणि आता सचिन तिथून निघून जातो. पण सचिनला अजूनही काही करमत नाही, त्यामुळे सचिन बेचैन होतो आणि तर काय करतो की लगेचच त्यांना राकेशला फोन लावतो. तिकडे राकेश सुद्धा खूप चिडलेला असतो आणि राकेश म्हणतो हा बोल रे सचिन आता काय तुझं का फोन केलायस म्हणून तो. सचिन म्हणतो हे बघ राकेश मी तुला ना अगोदरच सांगितलेलं होतं ना की हे सगळं ना अण्णांना सांगून काहीच उपयोग होणार नाहीये म्हणून, कारण ते फक्त भोगुनी बाबाच्याच चरणामध्ये आहेत म्हणून. हे बघ कारण काही झालं ना तर ते आपल्याला एकच गोष्ट सांगतील की चांगल्या मार्गाने जा आणि चांगलं वागा म्हणून. तर राकेश म्हणतो अरे पण अर्जुन आणि सायलीला संपवण्याचं काम फक्त हेच करू शकतात ना आणि यांना जसं जमतं तसं आपण नाही ना करू शकत. आणि हे बघ यांनी ना यांची अक्कल आहे ना मैपत सरांनी भोगुनी बाबांच्या पायात ना अक्कल यांची घाण ठेवली आणि जगाचं कल्याण करायला निघालेत. अरे आपल्याला ना आता अण्णांचा उपयोग आहे ना शून्य असं राकेश म्हणायला लागतो. सचिन म्हणतो नाही राकेश होईल, आपल्याला नक्कीच अण्णांचा उपयोग होईल म्हणून असं सचिन सांगायला लागतो. राकेश म्हणतो कसं सांग बरं. तर सचिन म्हणतो राकेश एखाद्याच्या जिभेला जर का रक्ताची चटक एकदा लागली ना तर ती सहजासहजी ना अशी सुटत नसते माहिती का तुला. आणि पुढे म्हणतो मग त्या व्यक्तीने कितीही पांढरे कपडे घातले ना तरीही त्याच्या आतला खरा माणूस आहे ना तो कधी ना कधी डोकं वर काढतोच म्हणून. आता राकेश म्हणतो नक्की तुझं काय म्हणणं आहे, तुला नक्की काय म्हणायचं आहे. सचिन म्हणतो हे बघ नाही आता तू एवढा विचार करू नकोस, फक्त मी तुला एवढंच सांगतो की अर्जुन आणि सायलीला बरबाद करण्याचं आपलं स्वप्न नक्की पूर्ण होणारच म्हणून. आणि म्हणतो की तू फक्त ना आपला हेर म्हणून त्या सगळ्यांवरती लक्ष ठेव असं सचिन आता राकेशला सांगतो. आणि म्हणतो बाकी सगळं जे काय ना तर तू माझ्यावर सोड, मी बघतो आता पुढे काय करायचं ते. राकेश म्हणतो ठीक आहे. सचिन म्हणतो बरं मग ठेवतो मग फोन असं म्हणून आता दोघंही फोन ठेवतात. आता आपण पाहतोय पूर्ण जिल्ह्यानं आतापर्यंत सायलीच्या सगळ्या आठवणी आठवत असतात. म्हणजे ती कशी म्हणालेली असते लिंबोणीचं झाड, करवंदी, मामाच्या झाडावर फांदी, त्यानंतर तिने चष्मा पुरलेला असतो. पुन्हा जी म्हणालेल्या असतात लहानपणी तू ज्या ठिकाणी चष्मा पुरायचीस ना अगदी त्याच ठिकाणी तू चष्मा पुरला. या सगळ्या आठवणी ना पूर्णाजीला आठवायला लागतात. आणि पूर्णाजी आता म्हणत असतात की मला माहिती मला वाटत होतं की दिवाळी माझं कधीच ऐकणार नाही म्हणून, पण बघ ना शेवटी तो दिवस आलाच ना ज्या दिवशी मला माझी तन्वी मिळाली, मला परत मिळाली माझी तन्वी असं पूर्णाजी म्हणून इमोशनल होतात. थोड्या हसतात पण थोड्या रडतात पण. आता हे सगळेजण फॅमिली और सगळे बघत असतात. पूर्णाजी म्हणतात आता ना मी डोळे मिटायला रिकामी झाली म्हणून. सायली म्हणते असं नाही हा बोलायचं पूर्णाजी, अगं आता कुठे आपण खऱ्या अर्थाने भेटलोय आणि असं कसं बोलतेस तू. अगं मला ना आता तुझ्या मांडीवरती डोकं ठेवून झोपवायचे, तुझ्या हाताने जेवायचे, तुझ्याकडून खूप लाड करून घ्यायचेत. इतकी वर्ष जे करायचं राहिलं होतं ना ते सगळं मला आता करायचे, असं कसं बोलतेस तू असं म्हणत्याने आता दोघी पुन्हा रडायला लागतात. आता पूर्णाजी तिला खूप जवळ घेतात आणि म्हणतात माझी तन्वी ग माझी आली माझ्याजवळ माझं बाळ म्हणून. आपण पाहतोय पुढे
की आता सायली खूप इमोशनल झालेली असते. आता दोघीजणी सुद्धा उठून उभारतात. आता सायली पुन्हा आता पुन्हाजीला घट्ट मिठी मारते. इतक्यातच राकेश पुन्हा तिथे येऊन उभारतो. आता इथे काय काय झालं हे सगळं बघ आणि लक्ष ठेव असं याला सचिनने सांगितलेलं असतं ना. म्हणून राकेश आता पुन्हा कामाला लागतो. आपण पाहतोय घरातले आता सगळेजण इमोशनल झालेले असतात की सायली प्रत्येकाला कशी भेटते ना यानुसार. म्हणून पुढे आता पूर्णाजीला सायलीने भेटल्यानंतर आता पूर्णाजी म्हणतात, रविराज मी तुम्हाला सांगत होते ना इतके वर्ष झालं आपल्या तन्वीला काही झालेलं नाहीये, ती या जगात आहे कुठेतरी आणि माझा विश्वास शेवटी ना खरा ठरला असं पूर्णाजी म्हणत असतात. आणि सायलीच्या गालावरती हात ठेवून म्हणतात, ती आपल्या आसपासच होती पण आपणच तिला ओळखलं नाही म्हणून असं पूर्णाजी म्हणत असतात. आणि आपण पाहतो की रविराज म्हणतात की हो खरं आहे म्हणून तुमचं. आणि आता सायली काय होते की आता रविराजांकडे जाते. आता रविराज म्हणतात, सायली माझा अजूनही विश्वास बसत नाही ग की तूच माझी तन्वी आहे म्हणून. आजवर आहे ना आजवर मी अनेक जखमा झेलल्यात ग. आणि ना थोडंसं बॅकग्राऊंडला इमोशनल म्युझिक दाखवलेलं आहे. आता रविराज आता सायलीच्या गळ्यावरती हात ठेवतात आणि म्हणतात, मी आजवर इतक्या जखमा झेलल्यात मी पण त्यावर फुंकर घालण्याची ताकद फक्त आणि फक्त तुझ्यातच होती ग बाळा असं म्हणतात. आणि बराच वेळ सायलीकडे बघत असतात. आता तिला हात लावतात आणि म्हणतात की तुझ्या नजरेत आहे ना काय माझ्यासाठी ना इतकी माया का होती ना हे मला ना आत्ता कळतंय. इतकं प्रेम का होतं तुला माझ्याबद्दल, इतका आदर तुला का होता माझ्याबद्दल हे सगळं आहे ना मला आज समजतंय असं रविराज म्हणतात. पुढे म्हणतात, आणि माझ्यासुद्धा मनात तुझ्याबद्दल इतकं प्रेम का होतं ना ते सुद्धा मला आजच कळतंय म्हणून. आणि म्हणत असतात की मी आणि प्रतिमाने आमच्या मनाचा कौल जर का अगोदरच ऐकला असता तर किती बरं झालं असता. मी आणि प्रतिमाने आमच्या मनाचा कौल आधीच ऐकायला हवा होता ग बाळा असं आता रविराज म्हणतात. आणि सायलीला ना जवळ घेतात आणि दोघीजण सुद्धा खूप घट्ट मिठी मारतात. आणि आता रविराज खूप रडायला लागतात की इतक्या वर्षांनी त्यांची तन्वी आता त्यांना मिळालेली असती म्हणून. आणि खूप छान दाखवलं आहे आजचा भाग. ठरलं तर मग तुम्ही टी व्हीवरती नक्की बघा. आणि हो प्रेक्षकांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्ही डेली तर रिव्ह्यू बघता पण चॅनलला सबस्क्राईबच करत नाही. प्लीज असं करू नका. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता आपण पाहतोय की आता प्रतिमात्यांना सायलीला रविराजांना सगळ्यांना एकत्रच आठवत असतं. प्रतिमात्या म्हणालेल्या असतात, तन्वी चल की वाढदिवसाला म्हणून. त्यानंतर प्रतिमात्या पहिल्यांदा सायलीला ठाण्याच्या मंदिरामधून घेऊन आलेल्या असतात. हे सगळे सीन आहेत ना आता प्रतिमात्याला आठवायला लागतात की त्यांनी कसं सायलीने ना त्यांना या घरात आणलेलं असतं. ते प्रतिमात्या म्हणतात, मी या घरात परत आले ना त्यावेळेस ना माझी जोडी रिकामी होती, मला काही आठवत नव्हतं. पण आज बघा ना आज माझी जोडी कशी भरलेली आहे. आज माझं अख्खं कुटुंब भरलेलं आहे, माझ्या जवळ आहे माझं अख्खं कुटुंब, माझा प्रत्येक माणूस माझ्यासोबत आहे. माझ्याकडे ना तुम्ही सगळे आहात आणि याचा मला खूप आनंद होतोय. माझे रविराज माझ्यासोबत आहेत आणि आता माझी तन्वी माझं बाळ माझ्यासोबत आहे, माझी पूर्णाई पण माझ्यासोबत आहे असं या आता प्रतिमात्या म्हणायला लागतात. आपण पाहतोय पुढे सायलीकडे बघतात. आता सायलीच्या जवळ जातात, तिला हात लावतात आणि म्हणतात, माझी तन्वी माझं बाळ सुद्धा आता माझ्या जवळ आहे म्हणून. आपण पाहतोय की आता रविराज, पूर्णाजी, सायली आणि आता प्रतिमात्या चौघजण सुद्धा ना एकमेकाला घट्ट मिठी मारताना हा सीन खूप छान दाखवला. इतक्यातच कल्पनाताई म्हणतात की तन्वी ये ना ग माझ्याकडे म्हणून. आता सायली पळत पळत येते आणि आता सायली लगेचच आहे ना कल्पनाताईंना घट्ट मिठी मारते. इतक्यातच प्रतापराव, अस्मिता आणि अर्जुन हे सगळे पण आता चौघजण त्यांच्या जवळ जातात. खूप छान सीन दाखवला आहे आजचा. आपण पाहतोय पुढे आता हे सगळेजण एकत्र आल्यानंतर सायली आता मधुभाऊंकडे जाते आणि म्हणते, माझे मधुभाऊ म्हणून. आता मधुभाऊंना पण आहे ना घट्ट पकडते. इतक्यातच आता तिची कुसुमताई असते, कुसुमताई पण सायलीच्या जवळ येते आणि असं साई करत करत त्यांना सगळ्यांना भेटत असते. आता हे सगळं चैतन्य, कुसुमताई, सुमन काकू सगळेजणांना बघत असतात आणि सगळ्यांना खूप आनंद होत असतो. आपण पाहतो की चैतन्य म्हणतो, पूर्णाजी तू नेहमी म्हणत होतीस ना ग की देवाची करणी आपल्याला कधी कळणारच नाही म्हणून, पण मला आज पटलं ग. बघ ना सायली वहिनी इतके दिवस झालं आपल्या जवळ होती, आपल्या घरात राहत होती, आपण तिच्याकडे फक्त सायली म्हणून बघत होतो, कधी तिला तन्वीसुद्धा म्हणालो, पण आपल्याला खरंच कळलं नाही ग की खरंच ती आपली तन्वी आहे म्हणून असं चैतन्य म्हणतो. अश्विन म्हणतो, अरे कारण आतापर्यंत आपण हे समजत होतं की सायली वहिनी जेव्हा तानी होती तेव्हापासूनच ती मधुभाऊंच्या आश्रमात आहे म्हणून. आपण आज आपल्याला पहिल्यांदा मधुभाऊंकडूनच कळते की ती नेमकी कोणत्या दिवशी आश्रमात आली होती म्हणून. आणि तेव्हा ती केवढी मोठी होती की किंवा केवढी छोटी होती ती. प्रतापराव म्हणतात, खरं तर आपल्या सगळ्यांनाच या गोष्टीचं म्हणजे असं वाटत होतं की आपल्या आणि सायलीचं काहीतरी नातं आहे, पण ते नातं नेमकं काय आहे हे मात्र आपल्याला कधी कळत नव्हतं. नुसतं आपल्या सगळ्यांना वाटायचं की सायलीशी आपलं काहीतरी नातं आहे म्हणून. पुढे आता रविराज म्हणतात की नाही आमच्या पण लक्षात हे येतच होतं, पण आम्ही सुद्धा ना दुर्लक्षच करत होतो, आम्हालाही कळतच नव्हतं. आणि त्यातनं मी वकील पडलो ना, पुराव्याशिवाय कशावर विश्वास ठेवणार नाही का असं रविराज म्हणतात. आपण पुढे पाहतोय अर्जुन म्हणतो, पण आज तरी तुला सगळे पुरावे मिळाले ना रे सिनियर.
तर रविराज म्हणतात हो मिळाले आणि इथून पुढे नाही मी कोणताही पुरावा अर्जुन तुझ्याकडे मागणारच नाही या असं आता रविराज म्हणतात. आणि आता सगळी फॅमिली खूप खुश असते, खूप आनंदात असते. राकेशचा मात्र चेहरा पडलेला असतो. राकेशला हे सगळं काही आवडत नसतं. आणि आपण पाहतोय ठरलं तर मग आजचा हा भाग इथेच संपतो. आता आपण पाहतोय की सायली दिव्याईच्या समोर जाऊन आता प्रार्थना करत असते. इतक्यातच आहे ना पूर्णाजी सगळ्यांना जवळ घेतात आणि म्हणतात हा आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा क्षण आहे आणि मोठा दिवस आहे आणि तो दिवस साजरा होणारच. आता बघ मी तन्वीसाठी मी काय सरप्राईज करते ते. आणि सायली दिव्याईसमोर म्हणते दिव्याई मी तुझे कसे उपकार मानू ना मला ते कळतच नाही. आणि इकडे राकेश पुन्हा जेलमध्ये येतो आणि प्रियाला सगळं सत्य सांगतो आज काय काय घडलं ते. आणि सायली आणि अर्जुनने हे सगळं सिद्ध केलंय म्हणून आता लगेच प्रिया जेलमध्ये आक्रोश करायला लागते, खुर्ची काय फेकून देते, जोरजोरात ओरडायला काय लागते आणि म्हणते की हे शक्य नाही आहे, हे सगळं ना मी पुसून टाकीन, मी सायलीला मारून टाकीन असं जोरजोरात ओरडायला लागते. आणि आता तिला कॉन्स्टेबल पकडून नेतात. उद्याचा खास भाग पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.